नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एन्व्हायरमेंटचा जो भाग आहे पुढचा तो बघायचा आहे. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन याच्यावर थोडं माहिती घेणार आहोत. तर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजे पर्यावरणाचं संवर्धनाची गरज का पडली किंवा याच्यामध्ये काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर आपला पॉइंटर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनचे करण्याचे दोन कारण आहेत. एक आहे नॅचरल इव्हेंट्स म्हणजे नैसर्गिक घटकांचा परिणाम पण एन्व्हायरमेंटवर होत असतो, तसेच मॅनमेड पॉल्युटेड पासून म्हणजे मानवाने तयार केलेले प्रदूषके आहेत याचा परिणाम पण एन्व्हायरमेंटवर होत असतो. तर याचा दोन फॅक्टरचा एकत्रित परिणाम हा कशावर होतो? एन्व्हायरमेंटवर होतो. आणि त्यासाठीच एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ही संकल्पना पुढे आली आहे. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजे पर्यावरणाचे संवर्धन. तर हा आपला काय आहे पॉइंट आहे. बघा याच्यामध्ये त्याने काय सांगितले, 8 मुद्दे घेतलेले. याच्यात पोल्युशनची डेफिनेशन इथे येणार आहे, म्हणून हे काळजीपूर्वक जरा बघा. फॅक्टर अफेक्टिंग ऑन एन्व्हायरमेंट. आता हे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करत असताना, संवर्धन करत असताना आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की फॅक्टर अफेक्टिंग ऑन एन्व्हायरमेंट म्हणजे कोणते घटक पर्यावरणावर परिणाम करतात. हे माहित असलं तरच तुम्ही त्याचं कन्झर्वेशन करू शकणार आहे, त्याचं जतन करू शकणार आहे, त्याचं संवर्धन करू शकणार आहे. मग असं कोणते फॅक्टर आहेत जी एन्व्हायरमेंटवर अफेक्ट करत असतात, एन्व्हायरमेंटवर परिणाम करत असतात? तर असे कोणते घटक आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर फॅक्टर अफेक्टिंग ऑन एन्व्हायरमेंट पर्यावरणावर परिणाम करणारे घटक तर दोन प्रकारचे आहेत. एक आहे नॅचरल फॅक्टर आणि दुसरा आहे मॅनमेड फॅक्टर. नॅचरल फॅक्टर आणि सेकंड मॅनमेड फॅक्टर. नॅचरल फॅक्टर इज रिलेटेड टू नेचर. मॅनमेड हे कोण तयार केलेलं आहे? माणसाने तयार केलेलं आहे किंवा मनुष्याने तयार केलेलं आहे. कारण नावातच आहे मॅनमेड फॅक्टर आहे. म्हटल्यावर दोन फॅक्टर आहेत ते काय करतात? एन्व्हायरमेंटवर अफेक्ट करत असतात, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणजे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे काय करत असतात? अफेक्ट करत असतात, एन्व्हायरमेंटवर पर्यावरणावर परिणाम करत असतात. नैसर्गिक घटक पण आहेत, मॅनमेड पण आहेत म्हणजे मानवनिर्मित घटक पण त्याच्यामध्ये येतात. तर हे दोन घटक महत्त्वाचे आहेत. मग याच्यामध्ये नैसर्गिक घटक कोणते आहेत जे एन्व्हायरमेंटवर अफेक्ट करतात? मग निसर्गामध्ये येणारे किंवा नेचरमध्ये येणारे कोणकोणते घटना आहेत त्यामुळे पर्यावरणावर परिणाम होतो? पहिला आहे अर्थक्वेक. कोणता आहे? अर्थक्वेक. अर्थक्वेक पहिलं काय आहे? नॅचरल फॅक्टर आहे. अर्थक्वेक काय आहे? नॅचरल फॅक्टर आहे जो एन्व्हायरमेंटवर परिणाम करू शकतो. अर्थक्वेक. ओके. भूकंप ज्याला म्हणतात, भूकंप. ओके. त्यानंतर फ्लड्स म्हणजे महापूर किंवा पूर. हा पण नॅचरल काय आहे? फॅक्टर आहे. एन्व्हायरमेंटवर अफेक्ट करणारा सेकंड फॅक्टर आहे. हा नॅचरली चालू आहे म्हणजे नॅचरल फॅक्टर चालू आहे. तर अर्थक्वेक, फ्लड अँड सुनामी. ओके. सुनामी इज आल्सो व्हॉट? नॅचरल फॅक्टर. म्हटल्यावर हे कशावर परिणाम करतात? एन्व्हायरमेंटवर डायरेक्टली परिणाम करतात. कशावर परिणाम करतात? एन्व्हायरमेंटवर. ठीक आहे. अर्थक्वेक, फ्लड्स, सुनामी, दिस इज अबाउट नॅचरल फॅक्टर. दे आर अफेक्टिंग ऑन एन्व्हायरमेंट. ओके. नेक्स्ट मॅनमेड. दुसरा आहे मॅनमेड. मानवनिर्मित कोणते फॅक्टर आहेत बघा? डिफॉरेस्टेशन. मग आता माणसाने कोणत्या गोष्टी केल्यावर, कोणत्या ऍक्टिव्हिटी केल्यावर एन्व्हायरमेंटवर परिणाम होतो? तर पहिला डिफॉरेस्टेशन, जंगलतोड. डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड. इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरण. हा एक फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे. इंडस्ट्रियलायझेशन, डिफॉरेस्टेशन अँड लास्ट वन पॉप्युलेशन, लोकसंख्या. ओके. तर ही काय? हे 3 पॉइंट नॅचरली रिलेटिव्ह आणि हे 3 पॉइंट मॅनमेड फॅक्टरचे रिलेटिव्ह आहेत. कारण
म्हणजे नॅचरली फॅक्टर आणि मॅनमेड फॅक्टर डायरेक्टली इनडायरेक्टली कशावर इन्व्हायरमेंटवर अफेक्ट करत असतात. कशावर अफेक्ट करत असतात? इन्व्हायरमेंटवर. सुनामी असू दे, अर्थक्वेक असू दे, फ्लड्स असू दे, युरिकन्स असू दे, वादळे असू दे, हे सगळे नॅचरल फॅक्टर आहेत. त्याचबरोबर डिफॉरेस्टेशन आहे, इंडस्ट्रियलायझेशन आहे, पॉप्युलेशन आहे आणि भरपूर काही आहे. फक्त तुम्हाला समजण्यापुरतं मी ते लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर हे दोन फॅक्टर व्हेरी इम्पॉर्टंट, दे अफेक्टिंग ऑन एन्व्हायरमेंट. हे चार्टच्या स्वरूपात दाखवलं तुम्हाला. तुम्ही चार्टच्या स्वरूपातच लिहायचं आहे. ठीक आहे. चार्टच्या स्वरूपात दाखवलंय मी, फक्त त्याला वेगळ्या प्रकारे तुमच्या समोर दाखवलेलं आहे. तुम्ही चार्टच्या तक्त्याच्या याच्यामध्येच तुम्ही लिहायचं आहे. Environmental problems have been arising due to effect of various natural and artificial factors on Earth. Environmental problems have been arising due to effect of various natural and artificial factors. म्हणजे environmental जे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे पर्यावरणाबद्दल जे समस्या आहेत, जे उद्भवत आहेत, जे पर्यावरणाबद्दल जे समस्या समोर येत आहेत, ते कशामुळे येत आहेत? इफेक्ट ऑफ व्हेरियस. म्हणजे कशाचा परिणाम आहे तो? नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टरचा परिणाम आहे प्रेझेंट ऑन अर्थ. म्हणजे नैसर्गिक आणि मानवनिर्मित म्हणजेच आर्टिफिशियल हे काय आहे? त्या फॅक्टरचाच परिणाम आहे की बाबा एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम अरायझिंग होत आहेत, वाढत आहेत. एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम काय होत आहेत? अरायझिंग होत आहे किंवा ते वाढत आहे. ठीक आहे. म्हणून तुम्ही सांगितलंय ऑन अर्थ म्हणजे बेसिकली नॅचरल अँड मॅनमेड फॅक्टर किंवा आर्टिफिशियल फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत एन्व्हायरमेंटचे प्रॉब्लेम क्रिएट करायला. नेक्स्ट, एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज द वन ऑफ द मेन फॅक्टर. मग या नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर मधलं महत्त्वाचं पण एक आणखी आहे नॅचरल फॅक्टर मधलाच कोणतं आहे? पोल्युशन. सॉरी, आर्टिफिशियल फॅक्टर मध्ये ना, कारण पोल्युशन नेचर तयार करत नाही, आपणच तयार करतो, म्हणजे मॅनमेड आहे. म्हणजे आर्टिफिशियल फॅक्टर मधला पोल्युशन हे पण काय आहे? मेन फॅक्टर आहे. पोल्युशन काय आहे? मेन फॅक्टर आहे. पोल्युशन म्हणजे प्रदूषण. पोल्युशन म्हणजे काय? पोल्युशन म्हणजे प्रदूषण. पोल्युशन हा काय आहे? प्रदूषण आहे. म्हटल्यावर हा पण काय महत्त्वाचा आहे. म्हणजे एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज द वन ऑफ द मेन फॅक्टर. म्हटल्यावर आर्टिफिशियल फॅक्टर मधला पोल्युशन हा महत्त्वाचा असा एक घटक आहे जो एन्व्हायरमेंटवर काय करतो? इफेक्ट करत असतो. समजलं? तर नेक्स्ट, contamination of any material it is pollution. बघा आता पोल्युशनची डेफिनेशन दिली आहे तुम्हाला. ही डेफिनेशन तुम्हाला 8वी पर्यंत होती. ही डेफिनेशन 8वी पर्यंत होती. आता 10वीची डेफिनेशन आपण बघणार आहोत जी एवढी मोठी आहे. 8वा मुद्दा पूर्ण तुम्हाला 10वीच्या पोल्युशनचं डेफिनेशन आहे. ठीक आहे. मग हे 8वी पर्यंत होते. कॉन्टॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल म्हटल्यावर एखाद्या पदार्थाचं कॉन्टॅमिनेशन झालं, म्हटल्यावर एखादा पदार्थ दूषित झाला. कॉन्टॅमिनेशन म्हणजे दूषित होणे. कॉन्टॅमिनेशन म्हणजे दूषित होणे. मटेरियल म्हणजे पदार्थ. एखादा पदार्थ जर दूषित झाला तर त्याला काय म्हणतात? पोल्युशन. हा आपण इयत्ता 8वी पर्यंतची सिंपल अशी प्रदूषणाची व्याख्या होती. सिंपल अशी कशाची व्याख्या आहे? प्रदूषणाची व्याख्या आहे. कॉन्टॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इट इज पोल्युशन. म्हणजे काय? एखाद्या पदार्थाचं दूषितीकरण होणं किंवा दूषित होणं तो पदार्थ, त्याला पोल्युशन म्हणजे प्रदूषण म्हणतात. समजलं? तर ही 8वी पर्यंतची व्याख्या होती. आपल्याला 10वीची व्याख्या बघायची. अननेसेसरी, अनएक्सेप्टेबल. अननेसेसरी म्हणजे आवश्यक नसताना. अननेसेसरी म्हणजे आवश्यक नसताना. अनएक्सेप्टेबल अपेक्षा नसताना. अननेसेसरी म्हणजे आवश्यक नसणारे किंवा अपेक्षा केले नसणारे चेंज इन सराउंडिंग म्हणजे आपल्या आजूबाजूला असे बदल होतात. म्हणजे आवश्यक नसणारे बदल किंवा आपल्याला ते होईल असं अनएक्सेप्टेबल म्हणजे ते होईल हे पण माहित नसणारे चेंजेस म्हणजे बदल कशामध्ये होतो? आपल्या सराउंडिंग मध्ये म्हणजे आपल्या सभोवतालमध्ये किंवा एन्व्हायरमेंट मध्ये. मग ते कशामुळे होतात? ड्यू टू नॅचरल और ह्यूमन ऍक्टिव्हिटी इज कॉल्ड पोल्युशन. नॅचरल अँड ह्यूमन ऍक्टिव्हिटी इज कॉल्ड पोल्युशन. बघा कशी व्याख्या केलेली आहे. मला काय होतं? कॉन्टॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इट्स कॉल्ड पोल्युशन. म्हणजे एखाद्या पदार्थाचं दूषितीकरण होणं म्हणजे पोल्युशन. त्यांनी असं एक तयार केलेलं आहे
पोल्युशनची डेफिनेशन अननेसेसरी, आवश्यक नसताना, अनएक्सेप्टेबल, जे विचार केला नाही, असे चेंज इन सराउंडिंग, असा बदल घडला सभोवतालमध्ये, आपल्या आजूबाजूला, एन्व्हायरमेंटमध्ये. आणि कशामुळे झाला हा बदल? नॅचरल अँड ह्यूमन ऍक्टिव्हिटीमुळे झाला. नॅचरल अँड ह्यूमन ऍक्टिव्हिटीमुळे हा बदल झाला. इज कॉल्ड पोल्युशन. म्हणजे नैसर्गिक आणि मानवाच्या कृतीमुळे हा बदल झाला, त्याला काय म्हणतात? पोल्युशन, म्हणजे प्रदूषण. कळलं? तर हा आहे आपला आजचा व्हिडिओ. मी रिपीट करतो बघा. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हा पॉइंट चालू आहे. पर्यावरणाचे संवर्धन. फॅक्टर अफेक्टिंग ऑन एन्व्हायरमेंट, म्हणजे एन्व्हायरमेंटवर कोणते घटक परिणाम करतात? तर दोन आहेत, नॅचरल आणि मॅनमेड फॅक्टर आहे. नॅचरल म्हणजे नैसर्गिक आहे, मॅनमेड म्हणजे मानवनिर्मित आहे. मग नैसर्गिक मध्ये अर्थक्वेक येतं, भूकंप येतं, फ्लड्स येतं, महापूर येतं, सुनामी येतं, माहिती आहे आपल्याला. मॅनमेड मध्ये डिफॉरेस्टेशन येतं, कारण मानव जंगलतोड करतो, इंडस्ट्रियलायझेशन करू शकतो, औद्योगिकरण करू शकतो, पॉप्युलेशन, लोकसंख्या वाढवू शकतो. एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम अशाचमुळे वाढत आहेत. अरायझिंग म्हणजे वाढत आहेत. इफेक्ट ऑफ व्हेरियस नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर, म्हणजे नैसर्गिक आणि मानवनिर्मित पर्यावरणामुळे हे त्याच्यामुळे घटकामुळे ते जे पृथ्वीवर आहे त्यामुळे काय होत आहे? प्रॉब्लेम येत आहे. एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज वन ऑफ द मेन फॅक्टर. मग हा जो एन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे, म्हणजे पर्यावरणामध्ये प्रदूषण आहे, प्रदूषण, पर्यावरणाचं प्रदूषण हा एक महत्त्वाचा असा आर्टिफिशियल फॅक्टर आहे. आर्टिफिशियल का? आणि मानव तयार करतो. आपल्याला डेफिनेशन दिलेले आहे. एक दोन डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये. कॉन्टॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इट इज पोल्युशन. प्रदूषण म्हणजे काय? एखाद्या पदार्थाचं दूषितीकरण होणं, त्याला प्रदूषण म्हणतात. पुन्हा त्यांनी पोल्युशनचे डेफिनेशन जरा डीप मध्ये दिलेले आहे. अननेसेसरी, आवश्यक नसणारे, अनएक्सेप्टेबल, जे विचार केले नाही असे बदल, चेंज इन सराउंडिंग, असे सभोवतालमध्ये झालेले बदल किंवा एन्व्हायरमेंटमध्ये, ते कशामुळे? नॅचरल अँड ह्यूमन ऍक्टिव्हिटीमुळे होत असतील, तर त्याला पोल्युशन असे म्हणतात. ओके. कुठला अवघड शब्द आहे का बघा? फ्लड सांगितलं, महापूर. फॅक्टर तुम्हाला ऍक्टिव्हिटी म्हणजे कृती, मानव निर्मित कृती. ह्यूमन ऍक्टिव्हिटी म्हणजे मानव निर्मित कृती. ओके. अननेसेसरी म्हणजे आवश्यक नसणारे, अनअक्सेप्टेबल म्हणजे विचार न केले. सराउंडिंग म्हणजे आपल्या सभोवताली. कॉन्टॅमिनेशन म्हणजे दूषित होणं, म्हणजे कॉन्टॅक्ट होणं, दूषित होणं. मटेरियल, पदार्थ तुम्ही तिथे घेऊ शकता. पोल्युशन म्हणजे प्रदूषण आहे. ठीक आहे. तर हा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही याच्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर सांगा. हा चार्ट परीक्षेला विचारतात. चार्ट काढण्यापेक्षा मी तुम्हाला असं काढून दाखवलेलं आहे. तुम्ही परीक्षेला चार्ट तो चार्ट परफेक्ट करा. तीन लक्षात ठेवा, नॅचरल फॅक्टर आणि आर्टिफिशियल फॅक्टर. त्याचबरोबर तो चार्ट झाल्यावर बाकीचं काय आहे? पोल्युशनचे दोन डेफिनेशन दिलेले आहेत. पोल्युशनचे तुम्हाला सोपी वाटते ते लिहा. आपण जास्तीच्या 10वीची डेफिनेशन तुम्हाला लिहिली पाहिजे, कारण 10वीची डेफिनेशन तुम्हाला आली पाहिजे. ठीक आहे. सोपी आहे. अननेसेसरी आणि अनअक्सेप्टेबल चेंजेस इन सराउंडिंग इन एन्व्हायरमेंट ड्यू टू नॅचरल अँड ह्यूमन ऍक्टिव्हिटी. ओके. नाहीतर असं कॉन्टॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इज कॉल्ड पोल्युशन. हे पण तुम्ही दोन्ही पण लिहू शकता. तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तुम्हाला कोणत्याही शब्दामध्ये कुठला अडचण असेल, कुठल्या पॉईंटमध्ये अडचण असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारा. ओके. थँक्यू.